नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 9वी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, विषय मराठी. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन तोंडी चाचणी या ठिकाणी 5 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न असेल. शिक्षकांनी दिलेल्या सूचना ऐकायच्या आणि आपल्याला लिहायच्या आहेत. त्यानंतर दुसरा जो विभाग असणार आहे तो लेखी चाचणीचा असणार आहे. यामध्ये प्रश्न 5वा बघा, खालील परिच्छेद वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. हा उतारा वाचायचा आहे. उद्योजक मुळगावकर यांचा कोणताही एक गुणविशेष लिह. याच्या उत्तरामध्ये आपल्याला लिहायचा आहे आदर्श, सचोटी, सज्जनपणा आणि कार्यक्षमता यापैकी कोणताही एक गुणविशेष तुम्ही लिहू शकता. बघा, प्रश्न दुसरा आहे, स्थापत्य कॉलेजची विशेष बाब लिह. उतारा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल लंडनच्या स्थापत्य महाविद्यालयात पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कारखान्यात काम केल्यानंतरच पदवी मिळत असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मंदीच्या लाटेमुळे मुळगावकरांचे कोणते नुकसान झाले ते लिह. उत्तर वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की मंदीच्या लाटेमुळे मुळगावकरांना अल्प वेतनावर किंवा कमी वेतनावर काम करावे लागले. तुझ्या परिसरातील शेती इतर व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही एका व्यावसायिकाची तुला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये 6 ते 7 ओळीत लिह. याचं उत्तर आपण पुढील पेजवर पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. बघा, शेती व्यावसायिकाची गुणवैशिष्ट्ये. शेती व्यावसायिक कष्टाळू आणि मेहनती असतो. तो जमिनीची, पिकांची आणि हवामानाची योग्य माहिती ठेवतो. नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित बियाणांचा वापर करतो. वेळेचे नियोजन करून शेतीची कामे नीट पार पाडतो. तो प्रामाणिक, संयमी आणि जबाबदार असतो. अशी गुणवैशिष्ट्ये आपल्या ठिकाणी लिहिता येतील. प्रश्न 6वा आहे, खालील परिच्छेद वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिह. पुढचा परिच्छेद आपला वाचायचा आहे आणि चौकट पूर्ण करायची. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भरवण्याचे उद्देश. 2 उद्देश ठिकाणी आपल्याला लिहायचे. शरीर संपदा वाढवणे आणि दुसरा आहे बल संवर्धन. हा तो उतारा आहे. एका शब्दाचं उत्तर लिह. ऑलिम्पिक सामन्यांनी जगाला दिलेला मंत्र. त्याचं उत्तर आपण या ठिकाणी उत्तराच्या आधारे मैत्री. ऑलिम्पिक सामन्यांचे पुनर्जीवन करणारा क्रीडा तज्ञ. एका वाक्यात किंवा एका शब्दात उत्तर आहे कुबर्टीन. आणि ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना 6 ते 7 ओळी स्पष्ट करून लिह. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनानं तुमच्या भाषेमध्ये व्यक्त करू शकता. या ठिकाणी मी नमुना उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. या प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. खालील परिच्छेदाच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. साम्य लिहायचे. पुस्तक आणि माणसामधलं एक एक साम्य हे उतारा वाचून आपल्याला जे जाणवेल ते लिहायचं आहे. जसं मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, पुस्तके संवाद साधतात. पुस्तकांना स्वतःचे व्यक्तिमत्व असतं. तसंच माणूसचे सुद्धा संवाद साधतात आणि माणसांना सुद्धा स्वतःचं व्यक्तिमत्व असतं. पुस्तकं वाचनाचे कोणते 2 फायदे लिह. आता पुस्तक वाचनाचे भरपूर फायदे, त्यापैकी कोणते 2 फायदे तुम्ही लिहायचे आहे. या ठिकाणी मी लिहून दाखवलेले तुम्हाला एक पुस्तक वाचनाचे फायदे. पुस्तक वाचन केल्याने ज्ञानाची वृद्धी होते व पुस्तक वाचन केल्याने व्यक्तिमत्व प्रभावी होते, नवीन माहिती मिळते, अनेक फायदे आपण लिहू शकतो. बघा, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती कर. पुढे एक कविता दिलेली आहे, ती वाचायची आहे आणि त्यावर आधारित आपल्याला उत्तर सोडवायचे आहे. बघा, कारण लिह. कवितेतील आईने घराला तोरण बांधले आहे, कारण तिचा मुलगा रणांगणावर युद्धाला निघाला आहे, त्याला आनंदाने निरोप द्यावा म्हणून. कवितेतील आईच्या डोळ्यात एकही दुःखाचा थेंब येणार नाही. त्याचं कारण आहे, या जवानाचे हात स्वातंत्र्याचे रक्षण करणार आहे. त्याचे बलदंड बहुच जगातील शांतता टिकवून ठेवणारे आहे. किती कविता आहे आणि त्यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. कवितेतील देशभक्ती व देशप्रेम या आशयाला अनुसरून कवितेतील कोणतेही 2 शब्द लिहायचे आहेत. स्वतंत्रता आणि वीरधर्म. खालील काव्य पंक्तीचा सरळ अर्थ लिह. बाळ चाललास रणा घरा बांधीची तोरण, पंचप्राणांच्या ज्योतीने तुझं करीत औक्षण. बघा, याचा अर्थ या पद्धतीने आहे. युद्धासाठी रणांगणावर चाललेल्या वीर पुत्राला त्याची आई म्हणजे वीर माता पंचप्राणांच्या म्हणजे स्वतःच्या देहाच्या ज्योती करून तो विजय व्हावा म्हणून वावरत आहे. मग खालील काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य लिहायचे आहे. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. त्याचा अर्थ किंवा विचार सौंदर्य. युद्धासाठी रणांगणावर चाललेल्या वीर पुत्राला त्याची आई वीर माता सांगत आहे, तुझ्या शस्त्राला भवानी माता बळ देईल, तू शिवाजी महाराजांचे शौर्य आठव. खालील सूचनेनुसार कृती करून उत्तर लिहायची आहे. कविता दिली आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची. ही कविता वाचून झाल्यानंतर
आपल्याला यावर आधारित प्रश्न पुढील पानावरती बघायचे. बघा, खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रस्तुतून कवितेतून मिळणारा संदेश, शिव या शब्दाला कवितेत आलेला बोलीभाषेतील शब्द आणि कविता आवडण्याची अथवा न आवडण्याची कारण. बघा, कवितेतला संदेश निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट नाते, शिव आणि कवितेची सोपी भाषा आणि कवितेत वर्णन केलेली डोंगराची माहिती आवडलेली या ठिकाणी कारण आपण लिहिलेली. खालील मुद्द्यांच्या आधारे काव्यपंक्तींचे रस ग्रहण कर. तुडवितराने कुशाला जावे, नव्या पथाला बिघू नको, ज्यावर श्रद्धा प्राणा अतून ते केल्याविन राहू नको. आता यांचं आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य आपल्या ठिकाणी लिहायचे आहे. 1 गुण, 2 गुण आणि 1 गुण आहे यासाठी. बघा, कवी सांगतो आपल्या ठरलेल्या मार्गावर ठाम राहा, नवीन मार्गाला भिवू नये, ज्या गोष्टीवर श्रद्धा आहे ती शेवटपर्यंत टिकवावी, अडचणी आल्या तरी मागे हटू नये असा प्रेरणादायी संदेश या ओळीतून दिला. काव्य सौंदर्य काय सांगतं, या ओळीमध्ये ठामपणा आणि धैर्य व्यक्त झाले आहे. नको या शब्दाची पुनरुक्ती प्रभाव निर्माण करते. साध्या पण प्रभावी शब्दात कवीने विचार मांडले आहे. भाषिक वैशिष्ट्ये, भाषा सोपी आहे, सरळ आहे व सामान्य सुलभ आहे. आज्ञार्थी व प्रेरणादायी शैलीचा वापर केला. यमक आणि पुनरुक्ती अलंकारामुळे काव्य अधिक प्रभावी झाले. अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तर आपल्याला ठिकाणी लिहावी लागतात. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहायची आहे. आता या ठिकाणी 6 ते 7 वाक्यात उत्तर लिहायचं. कोणतं जंगलात फिरताना कोणत्या नियमाचे पालन करावे, त्या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला तुमच्या विचार करून लिहायचा आहे. एक नमुना उत्तर या ठिकाणी मी देत आहे. बघा, ते आवडलं तर ते लिहा किंवा तुम्ही तुमच्या मनाचं उत्तर ठिकाणी लिहू शकता. विश्वकोश पाहण्याचे कोणते 3 फायदे. विश्वकोश म्हणजे आपण त्याला डिक्शनरी म्हणतो. तर या ठिकाणी विश्वकोश पाहिल्यामुळे आपल्याला पुढील फायदा होतो. बघा, खालील काव्यपंक्तीतील मात्रावृत्त ओळख व मात्रावृत्ताचे नाव. सोपा आहे. सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची. या ठिकाणी जे आर्यावृत्त आहे, बघा या ठिकाणी आर्या मयूरपंताची, आर्यावृत्ताचा हा शेवट आहे. घोष होता ज्ञानबा तुकाराम, राहुळाची ही वाट सकाराम, करी भक्ती चित्तात नृत्य लीला, पहा दिंडी चालली पंढरीला. दिंडी वृत्त आहे. हे तुम्ही जे शब्द जर लक्षात ठेवले तरी याचं उत्तर तुमचं कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. बघा, खाली दिलेली उदाहरणे वाच व उदाहरणात आलेल्या रसांची नावं यायची. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म निरती वाढो, हुता परस्परी पडो मैत्र जीवांचे. या ठिकाणी शांती रसाचं वर्णन केलेलं आहे. ही माय भूमी थोरांची, शासनकर्त्या वीरांची, घामांची आणि क्रमांची, खुरप्यांची आणि दोरीची. या ठिकाणी वीर रस आहे. बघा, थोर वीर, या ठिकाणी वीर रसाचं वर्णन केलं. पुढचा प्रश्न आहे, खालील सूचनेनुसार पूर्ती कर. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर. पाठ थोपटणे म्हणजेच काय, तर शाबासकी देणे. आणि वाक्यात उपयोग, परीक्षेत पहिला क्रमांक मिळाल्यावर बाबांनी माझी पाठ थोपटली, असं सोपं सोपं तुम्ही लिहू शकता. लुप्त होणे म्हणजे नष्ट होणे किंवा गायब होणे. काळाच्या ओघामध्ये डायनासोर प्रजाती लुप्त झाली, असा वाक्यात उपयोग केला की 1 मार्क आणि अर्थ सांगितला 1 मार्क. खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द लिह. मूर्ती बनविणारा, मूर्तिकार. आठवड्याला प्रकाशित होणारे, एक आठवडा म्हणजे साप्ताहिक, साप्ताहिक नाही म्हणजे त्याला आपण साप्ताहिक म्हणतो. आता खाली दिलेल्या अर्थाची योग्य म्हण वरील चौकटीने शोध व लिह. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, अति तिथे माती. सर्वत्र शोध घेत असलेली वस्तू स्वतःजवळ असणे, काखेत कळसा गावाला वळसा. उत्तर आहे त्याचं. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तो म्हणाला, ठीक आहे तुम्ही थोडी विश्रांती घ्या. तो म्हणाला, त्यानंतर अवतरण चिन्ह दुहेरी, ठीक आहे तुम्ही थोडी विश्रांती, पूर्णपणे अवतरण चिन्ह बंद. अशा पद्धतीने आपल्याला विरामचिन्ह या ठिकाणी वापरायचे आहे. बघा, खालील पारिभाषिक शब्दाला प्रचलित मराठी शब्द लिहा. इंडेक्स, इंडेक्स म्हणजेच अनुक्रमणिका. खालील शब्दातून लेखन नियमानुसार बरोबर असलेला शब्द ओळख व लिह. अस्तित्व असं लिहितो आपण या पद्धतीने. निष्क्रिय, निष्क्रिय या पद्धतीने लिहितो. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील क्रीडा विभागासाठी आवश्यक साहित्याची मागणी करणारे ईमेल स्वरूपातील पत्र क्रीडा साहित्य विक्रेत्यास लिह. मग या ठिकाणी ईमेल स्वरूपातील पत्र लिहायचं आहे. आता आपण पत्रलेखनाचे नियम बदललेले आहे. ईमेल पत्र लिहिताना प्रत्येक ओळीची सुरुवात आपण या ठिकाणी डाव्या बाजूकडून करतो आणि या पद्धतीने आपल्याला ईमेल पत्र लिहायचं आहे. आता पारंपरिक पत्र मात्र आपण या ठिकाणी इथे सुरुवात करत असतो, त्या पद्धतीने आता लिहायचं नाही. तर ही नवीन पद्धतीनुसार आपल्याला या नियमानुसारच पत्र लेखन करायचे आहे. त्यावेळेस आपल्याला पैकी मार्क या ठिकाणी मिळतात. बघा, खालील मुद्द्यांनुसार 10 ते 12 ओळीत कथा लिहायची आहे. बघा, हा कथा लेखन हे तुमचं स्किल आहे. तुम्ही तुमच्या मनाने कथा लिहू शकता.
तरी पण मी या ठिकाणी एक नमुना कथा लेखन केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. बघा, रोहन नावाचा एक मुलगा रोज सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आईला कामात मदत करत असे. अशी गोष्ट छानपैकी तुम्ही माझ्यापेक्षा छान लिहू शकता. बघा, तुझ्या शाळेत साजरा झालेल्या क्रीडा महोत्सवाचे वृत्तांत लेखन 9 ते 10 वाक्यातले वृत्तलेखन करायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी नमुना वृत्तलेखन मी करून दाखवलेलं आहे. तुम्ही तुमच्या शाळेचं नाव वगैरे टाकून अतिशय चांगल्या पद्धतीने आणखी वेगळ्या स्वरूपात वृत्तलेखन करू शकता. तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पुढील मुद्द्यांना अनुसरून 18 ते 20 वाक्यात आत्मकथन लिहायचे. मी शाळा बोलते. मग त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत? विद्यार्थ्यांच्या सुट्टीत दिवसात शाळेत जाणे, विद्यार्थी शाळा संवाद, शाळेच्या सुरुवातीचे दिवस, शाळेची प्रगती आणि मुलांमध्ये रमणे. हे शाळा बोलते असं आपलं अनुसरून या ठिकाणी लिहायचं आहे. बघा मित्रांनो, नमुना उदाहरण आपण घेतलेलं आहे. जर शाळा बोलू लागली तर काय बोलेल शाळा? मी शाळा बोलते, आत्मकथन आहे. मी तुमची प्रिय शाळा बोलते. सुट्टीच्या दिवसात माझ्या आवारात शांतता पसरलेली असते. मग जे जे शाळेला वाटतं ते आपण शाळा समजून लिहायचं आहे. थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा व सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस नक्की करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू वन्स अगेन.